कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू इथे काय करतेस? लीला, माझं मन मला सांगत होतं तू नक्की परत येणार। लीला, तुझ्या इतकी बेस्ट दुसरी कुठलीच मुलगी एजेच्या आयुष्यात येऊ शकली नसती। एवढा सगळा ड्रामा होऊनही माझ्या एका फोनवर परत आली आणि आता सगळ्यांची झोप उडवतेस। वा, मानलं तुला खरंच। आजी, मी परत आले, पण ते यांच्यासाठी नाही, आमच्या नात्यासाठी। कारण कसं आहे की जरी यांनी मला फसवून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असलं ना, तरी सुद्धा ते देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घातलं होतं। हे लग्न आम्हा दोघांना कितीही नको असलं तरी सुद्धा आम्ही दोघं आता आयुष्यभरासाठी बांधलो गेलो। त्यामुळे हे नातं आता आम्हाला टिकवावंच लागेल। आणि आजी, तुम्हीच म्हणता ना की नवरा बायकोंचं नातं असं एखाद्या भांडणामुळे तुटत नाही। त्यामुळे जरी मी रागाच्या भरात काही बोलले असले किंवा निघून गेले असले तरी सुद्धा ह्याचा अर्थ हा होत नाही ना की आमच्यातलं सगळं आता संपलंय। त्यामुळे काही झालं तरी आमचं नातं असं सहजासहजी थोडीच तुटू शकतं। तुटू शकतं। नवरा बायकोला नातं नको असेल तर हे नातं तुटू शकतं। अभिराम, आणि एक डिवोर्स पेपर साइन केल्यामुळे हे नातं आरामात तुटू शकतं। आणि मी तुला आता या क्षणी डिवोर्स द्यायला तयार आहे। आता काय करू मी? जर ह्यांनी मला खरंच डिवोर्स दिला तर मला हे घर कायमचं सोडून जावं लागेल आणि मग मला ह्यांच्या विरोधात काही पुरावे गोळा करता येणार नाहीत। नाही लीला, तुला काही करून यांना तुला डिवोर्स देण्यापासून अडवायलाच हवं। बोल, काय झालं? ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी डिवोर्स पेपर्सवर साइन करायला तयार आहे, पण एका अटीवर। मी तुमच्यावर जे काही आरोप केले ते सगळे तुम्ही कबूल करायचे, तरच मी तुमची या लग्नातनं सुटका करेन। डोकं फिरलंय का ग तुझं? तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, व्यवस्थित समजतंय मला मी काय बोलते, आणि मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय ना, मग तुम्ही मध्ये बोलायचं काही एक कारण नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।